भारतातली पहिली महिला ट्रक ड्रायव्हर। योगिता रघुवंशी, जिने आपल्या कर्तृत्वाने पूर्ण महाराष्ट्रभरात नाही देशात पूर्ण आपली छाप सोडलेली आहे। हीच ती योगिता रघुवंशी, जे महाराष्ट्राची मुलगी आणि एमपीचं नाव सुद्धा तिने उज्ज्वल केलेलं आहे। गेली 20 वर्ष ट्रक चालवणारी ही आहे भारतातली पहिली महिला ट्रक ड्रायव्हर योगिता रघुवंशी। सध्या 30 टनांचा 14 चाकांचा अजस्त्र ट्रक घेऊन भोपाळ ते केरळमधल्या पलक्कडपर्यंत रोज ती ट्रिप्स करत असते। पुरुषांना सतत अचंबित करत असते आणि तेही स्वतःचा ट्रकचा व्यवसाय सांभाळून। या सगळ्याची सुरुवात झाली ती 2013 साली भोपाळमध्ये। योगिताचे पती राजबहादूर रघुवंशी आणि योगिताचा विवाह झाला। लग्न होऊन ती भोपाळला गेली। योगिता पेशानं वकील, लग्नही वकील माणसाशीच केलं, पण पती रघुवंशी यांचा ट्रकचा छोटासा व्यवसाय असल्याचं योगिताला भोपाळला गेल्यावर कळलं। मग पतीचा व्यवसाय, संसार हे सगळं सांभाळत असताना तिला 2 मुलंही झाली। चौघांचा सुखाचा संसार सुरू असताना योगिताच्या पतींचा ट्रक अपघातात मृत्यू झाला। राजबहादूर यांच्या क्रियाकर्मासाठी येत असताना योगिताच्या सख्ख्या भावाचाही अपघाती मृत्यू झाला। पदरी 2 मुलं, मोठी मुलगी 10 वर्षांची येशिका आणि धाकटा मुलगा 4 वर्षांचा अश्विन। पती आणि सख्खा भाऊ नुकतेच अपघातात मृत पावलेले। सगळे सोयरे नाहीत, कोणाचा आधार नाही। अशात दुःख बाजूला सारून कंबर कसून योगिताने एका ज्येष्ठ वकिलांकडे असिस्टंट म्हणून काम करण्याचा प्रयत्न केला, पण वकिलीच्या कामात खूप वेळ जाऊ लागला आणि पैसे मात्र तितके मिळत नव्हते। मग आता पैसे कमवायचे कसे, यातूनच आपल्या मुलांचं आणि कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी तिने धाडस केलं आणि भारताला पहिली महिला ट्रक ड्रायव्हर मिळाली। योगिताचा प्रवास संघर्षपूर्ण आहे। आज तिची मुलं उच्च शिक्षित आहेत। कुटुंब साऱ्या आघातांना पचवून खंबीरपणे उभं आहे, कारण या रणरागिणीने प्रसंगी कठीण निर्णय घेऊन त्याला जपलंय, त्याला वाढवलंय। वाशिमहून अमोल ठाकूर, लोकमत डिजिटल। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा। योगिताच्या या शौर्यावर तुमचं म्हणणं काय, खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।